महाविकास आघाडी चुरशीच्या लढाईत महायुतीवर मात करेल असं दिसतंय. मधल्या काळाच्या निवडणुका झाल्या, पदवीधर आणि शिक्षक तिथे देखील भाजपवर उभाठाने मात केलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे आज मोठी संख्या असली तरी ही मतं फुटू नयेत याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. अजितदादा पवार गटाचे सध्या दिवस वाईट चालू आहेत. अशा वेळेला अजितदादा पवार पुढचं राजकारण करताना मी कसा अजेय आहे आणि मीच कसा राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा वारसदार आहे, किंबहुना मीच खरा पक्ष कसा आहे हे दाखवण्यासाठी धडपड करतील आणि ती धडपड करण्यासाठी त्यांना जिंकावं लागेल. आज अजितदादांकडे असलेले काही आमदार शरद पवारांकडे जाण्याच्या तयारीत आहेत. ते बजेटमधून निधी किती मिळेल त्याची वाट पाहतायत आणि त्यानंतर ते लगेच स्वगृही परत जाणार आहे. आपण महाविकास आघाडीची बाजू भक्कम आहे म्हणत महायुतीवर अन्याय करायची अजिबात गरज नाही. महायुती आज सरकारमध्ये आहे. त्यांच्याकडे असलेल्या आमदारांचं संख्याबळ मोठं आहे. हे सर्व आमदार जर त्यांच्या समवेत राहिले आणि त्यांनी उत्तम प्रकारे नियोजन करत प्राधान्यक्रम जर ठरवले तर कदाचित ते बडे असले तरी या दोघांमधला एक उमेदवार पडू शकेल. नमस्कार, मी तुषार कलबुर्गी. द पॉलिटिक्स मध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. आज आपण विधान परिषदेच्या निवडणुकीवर बोलणार आहोत. विधान परिषदेची निवडणूक अत्यंत रंजक वळणावर येऊन ठेवली आहे. त्याचं कारण म्हणजे मिलिंद नार्वेकरांनी अगदी शेवटी त्यांचा उमेदवारी अर्ज भरला. याच विषयावर आपण आज बोलणार आहोत. माझ्यासोबत आहेत दैनिक सकाळच्या सहयोगी संपादक मृणालिनी नानिवडेकर. मॅडम स्वागत आहे. नमस्कार. मॅडम, माझा पहिलाच प्रश्न आहे की ही विधान परिषदेची निवडणूक, या निवडणुकीचं महत्व दोन्ही आघाड्यांसाठी किती आहे? ही विधान परिषदेची निवडणूक म्हणजे विधानसभे आधीची सेमीफायनल आहे. 80 ते 90 दिवसांवर जी निवडणूक आलेली आहे त्या पार्श्वभूमीवर राजकारणात घडणाऱ्या सर्व घडामोडींकडे राजकीय अंगानेच पाहिलं जाणार ते उघड आहे. दुसरं असं आहे की फक्त काही वर्षांपूर्वी महाराष्ट्राच्या इतिहासात राज्यसभा आणि विधान परिषदा निवडणुकांनंतर एक अत्यंत मोठा बदल झाला होता. या बदलासारखाच तितकाच उलटा आणि विरुद्धार्थी बदल या निवडणुकांमध्ये होईल का असा प्रश्न लोकसभेच्या निकालांनी राजकीय दर्शकांसमोर उभा केलेला आहे. त्यावेळेला महाविकास आघाडीकडचे आमदार फुटले आणि एकनाथ शिंदे बाजूला निघाले आणि पुन्हा ते भारतीय जनता पक्षाला येऊन मिळत महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर तिसरा भिडू अजितदादा पवारही या सरकारला येऊन मिळाले. आताची स्थिती अगदी उलटी आहे. महाविकास आघाडीने महाराष्ट्राच्या निवडणुकांमध्ये जे काही यश मिळवलंय त्या यशाची पुनरावृत्ती त्यांना विधानसभेत करायची आहे आणि त्याची पूर्वतयारी म्हणून ते विधान परिषदेच्या निवडणुकांमध्येही महायुतीला छोट दाखवायचा म्हणजे पराभूत करण्याचा प्रयत्न करणार आहे. हे राजकारण आहे. शिवाय असं आहे की विधान परिषदेवर विधानसभेतून जे आमदार पाठवायचे आहेत त्यांची संख्या आहे 11 आणि आजच्या घडीला रिंगणातले उमेदवार आहेत 12. अर्ज मागे घेण्याची तारीख निघून गेलेली आहे. त्यामुळे 11 जागांसाठी 12 उमेदवार असं हे गणित झालेलं आहे. यातले महाविकास आघाडीने रिंगणात दाखल केलेले उमेदवार आहेत 3. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव, उद्धव ठाकरे यांच्या पक्षात अत्यंत प्रारंभापासून सक्रिय असलेले, उद्धवजींच्या कारकिर्दीची सुरुवात झाली तेव्हापासून त्यांच्याबरोबर सावलीसारखे वागणारे मिलिंद नार्वेकर आणि रायगड जिल्ह्याच्या राजकारणावर स्वतःचा एकछत्री अंमल गाजवणारे शेतकरी कामगार पक्षाचे भाई जयंत पाटील. महाविकास आघाडीने हे 3 उमेदवार रिंगणात दाखल केलेले आहेत. भाई जयंत पाटील यांचं म्हणणं असं आहे की ते शरद पवार साहेबांच्या सांगण्यामुळे निवडणुकीच्या रिंगणात उतरलेले आहेत. मिलिंद नार्वेकर तर उद्धव ठाकरे यांची सावलीच आहेत, अत्यंत विश्वासू सहकारी आहेत. त्यामुळे त्यांचा पराभव उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कदापि होऊ देणार नाही. काँग्रेसच्या प्रज्ञा सातव ज्या आहेत त्यांच्याकडे
काँग्रेसची हक्काची मतं आहेत. त्यामुळे कुठेतरी महाविकास आघाडी चुरशीच्या लढाईत महायुतीवर मात करेल असं दिसतंय. आता आपण थोडं महायुतीचं अंकांचं गणित बघू. महायुतीत भारतीय जनता पक्षाने 5 उमेदवार दाखल केले आहेत. त्यांचे स्वतःचे आमदार आहेत 103. त्यांना पाठिंबा देणारे अपक्ष आहेत 5. त्यांच्या बरोबर असलेल्या काही पक्षांचे प्रतिनिधी आहेत 2. म्हणजे एक रत्नाकर गुट्टे आणि एक त्यांच्या बरोबर सातत्याने असलेले जनसुराज्य पक्षाचे विनय कोरे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाची जी मतं आहेत ती मतं लक्षात घेता प्राधान्यक्रमाच्या जोरावर जर काही दगाफटका झाला नाही, सर्व आमदारांची मतं पक्षालाच पडली, तर 5 उमेदवार त्यांचे निवडून येणं आजच्या स्थितीत फार काही कठीण नाही. दुसरीकडे मात्र प्रश्न आहे. एकनाथ शिंदे यांनी 2 उमेदवार रिंगणात दाखल केले आहेत. एक कृपाल तुमाने जे रामटेकचे माजी खासदार होते आणि भावना गवळी ज्या यवतमाळ वाशिमचं प्रतिनिधित्व करायचे. पक्ष जेव्हा फुटला आणि शिवसेनेतून हे लोक बाहेर आले, ते बाहेर येताना एकनाथ शिंदेंनी सर्व खासदारांना शपथपूर्वक सांगितलं होतं की तुमच्या भविष्याची काळजी मी घेईन. या दोघांना ते लोकसभेच्या रिंगणात उतरवू न शकल्यामुळे त्यांच्या पुनर्वसनासाठी त्यांनी विधान परिषदेचा मार्ग निवडलाय. अजितदादांनी देखील 2 उमेदवार रिंगणात दाखल केले आहेत. एक आहे राजेश भटकर. परभणीमध्ये त्यांना लढायला मिळालं नाही, कारण परभणीचा उमेदवार हा युतीने दिलेला तिथे दाखल झाला, महादेव जानकर. त्यामुळे परभणीवर मोठी पकड असलेल्या राजेश भटकरांना जी काही संधी मिळाली नाही ती साधायचा प्रयत्न त्यांना विधान परिषदेचा उमेदवार करून दिला गेलाय. आणि शिवाजीराव गर्जे जे राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाची जबाबदारी सांभाळायचे, प्रत्येक कागद, प्रत्येक ठराव, प्रत्येक पक्षाचा मसुदा ज्यांच्या नजरेखालून जायचा असे शिवाजीराव गर्जे. शिवाजीराव गर्जे यांनी अजितदादा पवारांना मदत केल्यामुळे शरद पवार त्यांच्यावर काहीसे नाराज असल्याची चर्चा आहे. त्या शिवाजीरावांनाच अजितदादांनी उमेदवार म्हणून रिंगणात दाखल केल्यामुळे त्यांना शिवाजीराव गर्जे यांना जिंकवून देणं अतिशय आवश्यक आहे. मतांची जर आपण पक्षनिहाय जर बेरीज केली तर आपल्याला असं दिसेल एकनाथ शिंदे यांच्याकडे 38 मतं आहेत आणि अजित पवार गटाकडे 40 मतं आहेत. सध्या काही उमेदवार खासदार झाल्यामुळे, काही आमदार खासदार झाल्यामुळे त्यांनी विधानसभा सदस्यत्वाचा नियमानुसार राजीनामा दिलाय. वाजपेयी सरकारला जेव्हा बहुमत चाचणीत एका मताने पराभूत व्हावं लागलं होतं, तेव्हा ओडिसाचे तेव्हा मुख्यमंत्री असलेल्या गिरीधर गोमांग यांनी वाजपेयींना च्या विरोधात मत दिलं होतं आणि ते सरकार गडलं होतं. त्यानंतर असा नियम झाला की तुम्ही खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर तुम्हाला 15 दिवसाच्या आत विधानसभेचा राजीनामा द्यावा लागेल. त्यामुळे महाराष्ट्राच्या विधानसभा सदस्यांची संख्या कमी झाली आहे. गोवर्धन शर्मांसारख्या, अनिल बाबरांसारख्या काही खासदारांचं, काही आमदारांचं निधन झाल्यामुळे तिथे देखील संख्या कमी झालेली आहे. 288 आमदारांची जरी विधानसभा असली तरी या वेळेला 288 उमेदवार नाही. उमेदवारांची जी संख्या आहे तिला 11नी भागितल्यानंतर किती कोटा लागेल प्रत्येकाला निवडून यायला ते स्पष्ट होईल. हा कोटा सध्याच्या स्थितीत 23.64 की 23.44 इतका आहे. याचा अर्थ विजयी व्हायचं असेल तर प्रत्येक उमेदवाराला 23 खात्रीची मतं मिळावी लागतील. म्हणजे पहिल्या प्राधान्यक्रमाची ती मतं असतील. एकनाथ शिंदेंनी 40 मधली 23 मतं जर ज्या उमेदवाराला दिली तर त्यांना दुसऱ्या उमेदवारासाठी बाकीच्या अतिरिक्त मतांची बेगमी करावी लागेल. तोच प्रश्न अजितदादांसमवेत पण आहे. आता ह्या दोघांना बाहेरून कोण पाठिंबा देऊ शकतील, म्हणजे आपण आमदारांच्या घोडे बाजारावर नंतर घेऊ की कोण कोणाला मत देईल, कशा पद्धतीने देईल. यांचे संभाव्य पाठीराखे कोण असू शकतील, तर प्रहार जनशक्ती हा जो बच्चू कडूंचा पक्ष आहे ते आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या समवेत होते.
लोकसभा निवडणुकीत अमरावतीत ते नवनीत राणा यांच्या उमेदवारीमुळे नाराज झाले. त्यांनी काहीसा वेगळा मार्ग निवडला. पण प्रहार जनशक्तीकडे 2 मतं आहेत. MIM कडे 2 मतं आहेत. समाजवादी पक्षाकडे 2 मतं आहेत. हे समाजवादी पक्ष आणि MIM नक्की काय करतात याच्यावरही गणित अवलंबून राहील. बहुजन विकास आघाडी ज्याचे नेते हितेंद्र ठाकूर आहेत, त्यांच्याकडे त्यांचं स्वतःचं मत लक्षात घेता 3 मतं आहेत. ती मतं ते साधारणतः सत्ताधारी आघाडीला नेहमी देतात. पण आजच ते भाई जयंत पाटील यांच्याबरोबर राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेऊन आली आहेत. कदाचित त्यामुळे ही 3 मतं तिकडे जाऊ शकतील. भेट घेतली म्हणजे मतं देतीलच असं नाही. पण जयंत पाटील आणि शरद पवार साहेबांच्या संबंधांमुळे ही मतं तिकडे जाण्याची शक्यताही आहे. मग जर महाविकास आघाडीची मतं अजून वाढणार असतील, तर महायुती मतं कुठून आणणार हा प्रश्न आहे. विधानसभेच्या निवडणुकीला सामोरं जाताना महाविकास आघाडी ज्याप्रमाणे कुरघोडी करायचा प्रयत्न करेल, त्याचप्रमाणे महायुतीला देखील आम्ही कोणतीही निवडणूक करणार नाही, ती गणित करूनच आम्ही उमेदवार दाखल केली आहेत, हे जनतेला दाखवून द्यावं लागेल. अशा वेळेला मग काय होतं, की काही आमदारांना तुम्ही आमच्यासाठी अमुक करा, आम्ही तुम्हाला आमदार निधी देऊ, आम्ही तुमच्याबद्दलचे काही गुन्हे फारसे पुढे नेणार नाही. या गुन्ह्यांच्या तपासाच्या ईडीच्या राजकारणाचा आता सगळ्या देशाला उत्तम परिचय झालाय. सामान्यतः वापरले जाणारे हे नेहमीचे जे प्रकार आहेत, ते यावेळेला किंचितसे गैरलागू ठरणार आहेत. कारण केवळ 2 महिन्यात हे सभागृह विसर्जित होऊन नव्याने निवडणुका होणार आहेत. आता महायुती काय आश्वासन देऊ शकते, तर आम्ही तुम्हाला वाढीव आमदार निधी देऊ शकतो. मग जर साधारणतः 5 कोटी निधी मिळणार असेल, तर जी मतं हवी आहेत त्यांना वेगवेगळ्या स्वरूपामध्ये 20 कोटी जास्त, 25 कोटी जास्त असं होऊ शकतं. पण सध्याच्या परिस्थितीत याच्या फक्त वर्क ऑर्डर्स निघू शकतात कामाच्या. त्यामुळे ते काम प्रत्यक्षात यायला बराच अवधी आहे. म्हणून ही निवडणूक नेहमीपेक्षा अतिशय वेगळी झाली आहे आणि दोन्ही बाजूंसाठी तशी प्रतिष्ठेची आणि काहीशी कठीण पण झालेली आहे. नॉर्मली आपल्या भारतीय लोकशाहीचं जे काही दुर्दैव आहे, मतांची खरेदी विक्री उघडपणे केली जाते. याला सरळ सरळ घोडे बाजार म्हणतात. तरी देखील एक बरं आहे या प्रक्रियेचं, की विधान परिषदेसाठी जे मतदान करायचंय ते गुप्त आहे. ते गुप्त असलं तरी तुमच्या तुमच्या पक्षाच्या प्रतिनिधीला साधारणतः कोणत्या आमदारांनी कोणाला मत दिलं हे कळतं. त्याच्यासाठी काही सांकेतिक भाषा वापरल्या जातात. काही आश्वासनं प्रत्यक्षात दिली जातात. ती कागदावर उतरवली आहेत हे निवडणूक एजंटला सांगितलं जातं. यावेळेला तशीही शक्यता नाहीये. कारण जरी आश्वासन दिलं तरी ते पाळायचं कशाला? ह्या व्यूहरचना करताना यावेळेला महाविकास आघाडीला आणि महायुतीला फार बुद्धिमान पावलं टाकावी लागणार आहेत. महाविकास आघाडीची मतसंख्या तुलनेने सोपी आहे हे आपण पाहिलं. महायुतीला जी काय लोकसभेत प्रतिष्ठा गेली ती जपायची आहे आणि विधानसभेच्या निवडणुकांना सामोरं जायचंय. मधल्या काळाच्या निवडणुका झाल्या, पदवीधर आणि शिक्षक, तिथे देखील भाजपवर उपाठाने मात केलेली आहे. त्यामुळे भारतीय जनता पक्षाकडे आज मोठी संख्या असली तरी ही मतं फुटू नयेत याची काळजी त्यांना घ्यावी लागणार आहे. आता स्वतःचे उमेदवार जास्त निवडून आणायचे असतील तर त्यांना काही अतिरिक्त मतं निश्चितपणे जमा करावी लागतील. ही मतं सपाची असतील का, MIM ची असतील का, हा प्रश्न आहे. आपण मगाशीच बघितलं. याच्या पाठीमागे जाऊन एक जी गोष्ट झाली होती की अशोक चव्हाण हे काँग्रेस पक्ष सोडून भारतीय जनता पक्षात आले होते. अशोक चव्हाण यांना मानणारे काही आमदार गुप्त मतदानात महायुतीला किंवा त्यांचे नेते ज्या पक्षात गेले त्या भाजपला मत देतील का, हा देखील एक प्रश्न आहे. अर्थात काँग्रेसची सध्या महाराष्ट्रातली स्थिती लोकसभेतला विजय लक्षात घेता तशी भक्कम आहे. पूर्वी काँग्रेसला कोणी विचारत नव्हतं, काँग्रेसच्या विरोधात वातावरण होतं, त्यामुळे आमदारही विरोधी मतदान करायला तयार असायचे. तसं आता चित्र राहिलेलं नाही. त्यामुळे महायुती मतांची बेगमी कुठून करणार आणि एकनाथ शिंदे आणि अजितदादा पवार
यांच्या प्रतिष्ठेला साजेसा विजय कसा मिळवणार, हा यातला सर्वाधिक कुतूहलाचा प्रश्न आहे. त्यातच आपण एका अजून गोष्टीची भर टाकू. अजितदादा पवार गटाचे सध्या दिवस वाईट चालू आहेत. प्रत्यक्ष बारामतीत देखील मोठ्या फरकाने अजितदादांना शरद पवारांसमोर, त्यांच्या कन्येसमोर, स्वतःच्याच बहिणीसमोर, सुप्रिया सुळेंसमोर अपेक्षेपेक्षा कितीतरी कमी मतं मिळवता आली आहेत. अशा वेळेला अजितदादा पवार पुढचं राजकारण करताना मी कसा अजेय आहे आणि मीच कसा राष्ट्रवादी काँग्रेसचा खरा वारसदार आहे, किंबहुना मीच खरा पक्ष कसा आहे हे दाखवण्यासाठी धडपड करतील आणि ती धडपड करण्यासाठी त्यांना जिंकावं लागेल. पण जिंकण्यासाठी ही मतं येतील कुठून? कारण अशी ही चर्चा सुरू आहे की आज अजितदादांकडे असलेले काही आमदार शरद पवारांकडे जाण्याच्या तयारीत आहेत. ते बजेटमधून निधी किती मिळेल त्याची वाट पाहतायत आणि त्यानंतर ते लगेच स्वगृही परत जाणार आहेत. आता स्वगृही ते जर परत जाणार असतील, खरं तर न्यायालयाने ओरिजिनल पक्ष हा अजितदादा सांगितलेला आहे, पण तरी जिथे शरद पवार आहेत ते स्वगृह मानलं जात आहे. तर ह्या आमदारांनी जर धक्का देऊन विरोधी मतदान केलं तर अजितदादांच्या 2 पैकी एक उमेदवार हा डेंजर झोन मध्ये जातोय. एकनाथ शिंदे हे काही झालं तरी मुख्यमंत्री आहे. त्यांची मोडस ऑपरेंडी, त्यांची कार्य करण्याची पद्धत लक्षात घेता ते काही मतं निश्चितपणे मिळवायचा प्रयत्न करतील. त्या दृष्टीने त्यांची बोलणी पण झाली असती. त्यांच्याकडे अपक्षांची संख्या पण बऱ्यापैकी चांगली आहे. 6 अपक्ष आमदार एकनाथ शिंदे म्हणतात त्याप्रमाणे मतदान करतात. त्यामुळे परस्परांशी एकत्र बसून याबद्दलचे प्राधान्यक्रम कसे ठरवले जातील यावर बरंच काही अवलंबून असेल. राज्यसभेच्या निवडणुकीत जो काय फटका मिळाला होता तो महायुतीनी, म्हणजे तेव्हा भाजपनी अत्यंत उत्तम नियोजन केल्यामुळे मिळाला होता. यावेळेला भारतीय जनता पक्ष खरंच तसं नियोजन करू शकेल का, यावरही बरंच अवलंबून आहे. मागच्या वेळेला प्राधान्यक्रम ठरवायला एका बड्या काँग्रेस नेत्याचा मुलगा अमेरिकेतून भारतात दाखल झाला होता. ही जी प्रिफरन्शियल वोटची सिस्टीम आहे ती साधारणतः कॉर्पोरेट जगतामध्ये किंवा सहकार खात्यामध्ये अंमलात आणली जाते असं म्हणतात. त्यामुळे त्या संदर्भातला अनुभवी तज्ञ म्हणून आमदारांचे हे अत्यंत उच्च विद्या विभूषित जे पुत्र होते ते भारतात आले होते. पण त्यांचं पूर्ण नियोजन फसलं, कारण त्यांच्याही पक्षातल्या लोकांनी वेगळ्या प्रकारे मतदान केलं, शिवाय प्राधान्यक्रम समजले नाही. मागच्या वेळेला जे प्राधान्यक्रम समजले नाहीत ते यावेळेला काँग्रेस निश्चितपणे शिकली असेल. एका चुकीतून आपण पुढे शिकत जातो आणि सुधरत जातो. शिवाय या वेळेला शरद पवार यांचा या सगळ्या नियोजनामध्ये फार मोठा वाटा आहे. त्यामुळे त्यांनी निश्चितपणे सर्वांना एकत्र घेऊन मतदान कशा प्रकारे करावं लागेल याची योजना आखली असेल किंवा आखणार असतील. आपल्याला जर मागच्या वेळेच्या निवडणुकीचं आठवत असेल तर ऐन वेळेला आज उमेदवार असलेले मिलिंद नार्वेकरच उद्धव ठाकरे यांचे प्रतिनिधी म्हणून सिल्व्हर ओकला गेले होते आणि त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या काही मतांचा कोटा, एक्सेस मतं आम्हाला हवीत म्हणून मागून घेतला होता. तिथे गणित कोलमडलं होतं. खरं तर असं म्हणतात की बहुजन विकास आघाडींनी जर संजय राऊत यांना मतदान केलं नसतं तर संजय राऊत देखील धोक्यात होते आणि तेही पडले असते. पण अर्थात जे झालं ते झालं. आता राज्यातली परिस्थिती पूर्णतः बदलली आहे. या परिस्थितीतून मार्ग काढण्याचा जो षटकार आहे तो महाविकास आघाडी नोंदवणार आहे की महायुती नोंदवणार आहे याकडे सगळ्यांचं लक्ष आहे. याशिवाय ज्या पडद्या मागे गोष्टी चालतात त्या लोकशाहीच्या भवितव्याबद्दल निश्चित चिंता व्यक्त करणाऱ्या असतात. आत्ताच काही माध्यमं सांगतायत की सगळ्या आमदारांना हॉटेलमध्ये घेऊन ठेवलं जाणार आहे. रिसॉर्ट पॉलिटिक्स हा एक शब्द देखील रूढ झालेला आहे. मग जे आमदार पक्षाचा व्हीप मोडून मतदान करणार असतात ते कशासाठी अशी पावलं उचलतात, त्यामागे काही व्यवहार असतात का, याही विषयावर बरंच बोललं जातं. त्याबद्दल कोणतेही पुरावे नसतात. फक्त मूल्याधारित जे राजकारण आहे त्यातलं मूल्य कोणतं, असा प्रश्न प्रत्येक राज्यसभा आणि विधान परिषद निवडणूक आपल्या समोर आणून उभा करत असते. कित्येकदा तर असं म्हटलं जातं की प्रचंड मोठी उलाढाल या निकाल जे काय लागतील त्या निकालांचा
महाराष्ट्राच्या राजकारणाच्या परसेप्शनवर परिणाम होणार हे निश्चित आहे. खरं तर अशा प्रकारच्या निवडणुकांमधून काय सत्य समोर येतं हे सांगता येत नाही. त्याचा जनमानसावर किती परिणाम होईल तेही सांगता येत नाही. पण कोणत्याही निवडणुकीला जाताना विजयी बाजूला निश्चितच एक थोडस जास्त आत्मविश्वासाने पावलं टाकणं शक्य होत असतं. त्यामुळे ही निवडणूक कोण जिंकणार आणि या 12 पैकी कोण 11 निवडून येणार हा खूप महत्वाचा प्रश्न झालेला आहे. पुढचे 4 ते 5 दिवस महाराष्ट्राच्या राजकारणात हीच चर्चा सुरू राहील. आमदार कुठल्या रिसॉर्टला पाहुणचाराला जातील, त्यांच्या काय काय मागण्या असतील, त्यांना अर्थसंकल्पातून किती जास्त निधी दिला जाईल, हे सगळं आपल्या समोर सातत्याने येत राहील. हे काही फार चांगल्या आशयाचं वगैरे पॉलिटिक्स नाही. किंबहुना थोडस आपण अगदी स्पष्टपणे बोलायचं झालं तर हा डर्टी पॉलिटिक्सचा भाग आहे. पण अर्थात पक्षाचा व्हीप पाळला जातो का, कोण कशा पद्धतीने मतदान करतं, हे सगळं लक्षात घेतल्यानंतर यावर अधिक बोलणं उचित ठरणार. मॅडम, इथं 12 उमेदवार आहेत. कोणता तरी एक उमेदवार पडणार हे तर गृहीतच आहे. त्यापैकी म्हणजे सगळ्याच उमेदवारांची उमेदवार एक एक प्रकारे छोटा का होईना रिस्क मध्ये आहे. तर इथे मिलिंद नार्वेकर सुद्धा थोडं का होईना रिस्कवर आहे. अशा वेळेस उद्धव ठाकरे गटाने मिलिंद नार्वेकर यांना उतरवण्यामागे काय कारण असू शकतं? उद्धव ठाकरेंच्या अतिशय जवळच्या लोकांचा पराभव किंवा विजय ते स्वतःचा पराभव आणि विजय मानतात. अनिल देसाई जेव्हा लोकसभेच्या रिंगणात उतरले तेव्हा त्यांच्या समोर एकनाथ शिंदेचा अतिशय खंदा शिलेदार समोर होता. तरी देखील अनिल देसाई जिंकणार हे विश्वासाने बोललं जात होतं. कारण उद्धव ठाकरेंना त्यांचे विश्वासू सहकारी पराभूत होणार नाहीत याकडे लक्ष देणं आवश्यक असतं आणि ते त्या प्रकारे देतातही. मिलिंद नार्वेकर तर सातत्याने त्यांच्या समवेत राहणारे त्यांचे विश्वासू सहकारी आहेत. मधल्या काळामध्ये काही दिवस मिलिंद नार्वेकर हे उद्धव ठाकरेंच्या दूर गेल्यात वगैरे अशा चर्चा सातत्याने यायच्या, पण त्या वावड्या होत्या. ठाकरे परिवाराशी उद्धव ठाकरेंची अख्ख्या मातोश्रीशी मिलिंद नार्वेकर यांचे उत्तम संबंध आहेत. त्यामुळे त्यांना काही पाडायला शिवसेनेनी नक्कीच उभं केलेलं आहे. मिलिंद नार्वेकर हे स्वतःही एक अत्यंत हिकमती राजकीय कार्यकर्ते आहेत. त्यामुळे पदार्पणातच आमदारकी ते अजिबात हरणार नाही. ते अतिशय महत्वाची पावलं पडद्यामागे टाकत असतील. खरं तर एकनाथ शिंदे गटाने देखील त्यांना दक्षिण मुंबईतून लोकसभा निवडणूक लढा अशी ऑफर दिली होती. त्यावेळेला त्यांनी ती नाकारली. ते उद्धव ठाकरेंसमवेत राहिले. मात्र तुम्ही जेव्हा निवडणुकीच्या राजकारणात शिरता तेव्हा जिंकून येणं देखील महत्वाचं असतं. त्यामुळे नार्वेकर त्यांच्या पक्षाच्या सहकार्यांनी जिंकण्याची रणनीती निश्चित ठरवत असतील आणि वेळप्रसंगी ते काही बाहेरच्या मित्रांची देखील या संदर्भात निश्चित मदत करतील. आपण एक लक्षात घेऊ, मदत घेतील, करतील नाही, मदत घेतील. आपण एक लक्षात घेऊ की एकनाथ शिंदे जेव्हा रागावून सुरतला निघून गेले होते तेव्हा त्यांची समजूत घालण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी जे 2 लोक पाठवले होते त्यात एक होते ठाण्याचे रवी फाटक आणि दुसरे मिलिंद नार्वेकर. रवी नंतर निघून गेले एकनाथ शिंदेबरोबर, पण मिलिंद नार्वेकर एकनाथ शिंदेचे चांगले संबंध असतानाही उद्धव ठाकरेंसमवेत आहेत. त्यामुळे उद्धवजींची तर ते उमेदवारच आहेत. त्यांची मदत तर घेतीलच, पण अतिरिक्त मतांसाठी त्यांनी कुठे कुठे शब्द टाकला असेल हा जो पोतडा आहे मजेच ते निकालानंतरच उघडू शकेल. जयंत पाटील देखील महाराष्ट्राच्या राजकारणातलं एक मोठं प्रश्न आहे. शेकाप हा पक्ष पश्चिम महाराष्ट्रातला अतिशय महत्वाचा आणि मोठा पक्ष होता. यशवंतराव चव्हाणांनी काँग्रेस जेव्हा रुजवली महाराष्ट्रात तेव्हा शेकापचा पाडाव करूनच काँग्रेस रुजली. आता ती शेकाप फक्त रायगड पुरती मर्यादित राहिलेली आहे. तिथे आता त्यांचे आमदारही नाही, खासदारही नाहीत. त्यांचे जे जवळचे कार्यकर्ते होते ते भाजपकडे जात आहेत. अशा स्थितीत स्वतःचं महत्व आणि स्वतःचं जे काय आर्थिक साम्राज्य आहे ते कायम ठेवायला भाई जयंत पाटील यांना देखील परिषदेवर असणं आवश्यक आहे. परिषदेच्या कामकाजात ते हिरिरीने सहभागी होत असतात.
त्यामुळे ते देखील मतांची बेगमी करायचा निश्चित प्रयत्न करतील. अर्थात आपण महाविकास आघाडीची बाजू भक्कम आहे म्हणत महायुतीवर अन्याय करायची अजिबात गरज नाही. महायुती आज सरकारमध्ये आहे. त्यांच्याकडे असलेल्या आमदारांचं संख्याबळ मोठं आहे. हे सर्व आमदार जर त्यांच्या समवेत राहिले आणि त्यांनी उत्तम प्रकारे नियोजन करत प्राधान्यक्रम जर ठरवले तर कदाचित ते बडे असले तरी या दोघांमधला एक उमेदवार पडू शकेल. पण हा विजय कोणाचा होईल, पराजय कोणाचा होईल, त्याच्या मागे पडद्यामागे नक्की काय घडत असेल हा फार रोचक प्रश्न आहे. एखाद्या OTTला उत्तम प्रकारे चालू शकेल असा हा विषय आहे. कदाचित काही आमदार वेगवेगळ्या मागण्या ज्या प्रकारे करतात ते आपल्या जनतेच्या काय पत्रकारांच्या कल्पनेपलीकडचं असतं. त्यामुळे महाराष्ट्रातले पुढचे 3 ते 4 दिवस अशा ज्युसी गॉसिप्स आणि थोडे माहिती वजा आपल्या समोर येणाऱ्या तळटीपा यांनी भरलेले असतात. मॅडम खूप खूप धन्यवाद. तुमच्या या विश्लेषणामुळे विधान परिषद निवडणुकीचे महत्वाचे इन्साइट्स कळाले. तुर्तास आपण इथेच थांबू. पुन्हा आपण भेटू. प्रेक्षकांनो, हे विश्लेषण तुम्हाला कसं वाटलं आम्हाला कमेंट करून कळवा आणि द पॉलिटिक्स चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर ते नक्की करा. धन्यवाद.